तिकीट स्वीकारायचं नाही आणि जर का निवडणुकीच्या रिंगणात उतरलास तर प्रचाराचं तर सोडच, डायरेक्ट मसनात जाशील. मला धमकी देतोयस? मी काही माघार घेत नसतो. प्रिन्स निखारगे नाव आहे माझं. तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या विरोधकांच्या धमकीला मी भीक घालत नाही, कळलं? आणि दम असेल ना समोर ये आणि बोल. ए माजलास का रे? हा बघतोच कसा निवडणुकीला उभा राहतोस ते. चल जा रे, बघ ठीक आहे. तुझ्यासारखे खूप आले आणि खूप गेले. प्रिन्सचं कधीही कोणी काही वाकडं करू शकलं नाहीये. आणि हिम्मत असेल तर समोर या, एकेकाला दाखवतो प्रिन्स निखारगे काय चीज येते. कोणाचा फोन होता? विरोधकांशिवाय दुसरं कोण असणार? काय निवडणूक जशी जवळ येते तसे तसे बावचळ आहेत सगळे. मला धमकी देत होता, पण त्याला माहित नाही प्रिन्स निखारगे धमकी घेत नाही, धमकी देतो. आणि समोरच्यानी ऐकलं नाही तर एक घाव 2 तुकडे करून विषय संपवतो. शांत व्हा. तुम्ही बसा, मी कॉफी मागवते तुमच्यासाठी. नाही, मला कॉलेजला जायचंय, ट्रस्टी सोबत मीटिंग. प्रिन्स जरा सांभाळ. त्या लोकांनी तुम्हाला काही केलं तर. भुंकणारे श्वान सावत नाही आणि सिंहाशी वैर घेणं त्यांना किती महागात पडेल याची कल्पना नाही आहे त्यांना. काळजी करू नकोस. एवढा खर्च काही नाही. मान्य आहे की गाडीचा खुळखुळा झालाय, पण तुम्ही सांगताय ना एवढे पैसे नाही होणार आहेत. तुम्ही काय मेकॅनिक आहात? मी नाही, माझा दादा आहे ना, जगातल्या सगळ्यात भारी टॉपच्या गाड्यांचं डिझायनिंग करतो, म्हणून मला याच्यातलं नॉलेज आहे. काय सांगते त्यांना? मग एक काम करा, तुमच्या दादाकडेच ना रिपेअरिंग करायला. हा केलं असतं, माझ्या दादानी केलंच असतं, कळलं ना? पण तो इथे नाहीये, US ला गेला, US ला, म्हणून आणले तुमच्याकडे गाडी. थांब ग तू जरा, कळलं ना? आणि तुम्ही तर अव्वाचा सव्वा रेट सांगताय. 14,000पेक्षा कमी खर्चात कुणी बनवून देत असेल ना गाडी, तर घेऊन जावा गाडी त्याच्याकडे. घेऊन जा काय घेऊन जा? अहो 14,000 15,000 जर टाकले ना तर नवी कोणी गाडी येईल. मग एक काम करा, ही गाडी आहे ना भंगारात विकून द्या आणि घ्या नवीन करकरीत गाडी हिच्या भावाकडून. आणि यांच्या दादाला सांगा मलाही ट्रेनिंग द्यायला. तो कशाला तुम्हाला ट्रेनिंग देईल? त्याला बरेच व्याप असतात. मग मलाही व्याप असतो. या तुम्ही आता इथून. जातोच आहे, कळलं ना? जाणारच आहे. अहो तुमच्याकडे रिपेअरिंग करायचीच नाहीये आम्हाला आता. लुबाडायला आलेत सगळे. थांब काय? थांब ना, बोलतेय मी.